पाणी टंचाई प्रश्नी अधिकाऱ्यांनी संवेदनशील राहावे. मंत्री नरहरी झिरवाळ. पेठ तहसील कार्यालयात आढावा बैठक. पेठ तालुक्यात पाणी टंचाई जाणवणाऱ्या गावातील टंचाई निवारण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संवेदनशील राहावे. पाणी टंचाईचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत, अशा सूचना राज्याचे अन्न व औषध प्रशासन व विशेष सहाय्यक मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिल्या. पेठ तालुक्यातील पाणी टंचाईबाबत मंत्री श्री झिरवाळ यांनी आज दुपारी तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दिंडोरीचे उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब शिंदे, गटविकास अधिकारी श्री सूर्यवंशी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, सरपंच, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं की पेठ तालुक्यातील काही गावांना एप्रिल-मे या 2 महिन्यात पाणी टंचाई जाणवते. टंचाई निवारणार्थ सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. वीज वितरण कंपनीने पाणी पुरवठा योजनांना तातडीनं वीज जोडणी द्यावी. टंचाई काळात पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडित करू नये. जलजीवन मिशन अंतर्गत साकारण्यात येणाऱ्या पाणी योजनांच्या कामांना गती द्यावी, असेही निर्देश त्यांनी दिले. गटविकास अधिकारी श्री सूर्यवंशी यांनी सांगितलं की पेठ तालुक्यात सद्यस्थितीत 3 टँकर सुरू असून 3 गावांचे टँकरसाठी प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवठा करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. पाणी टंचाई निवारण्यासाठी पुरेशा प्रमाणात निधीची उपलब्धता असल्याचे त्यांनी सांगितलं. नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.